बातमी आहे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका मोठ्या विधानासंदर्भातली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्यानं अजित पवारांनी बंड केल्याची चर्चा होती आणि त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली। माझ्याकडे पक्षाचं नेतृत्व येणार होतं असं जर कोणी म्हणत असेल तर त्यावर खुली चर्चा करण्यास तयार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांशी यावर कधीही खुली चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। तसेच पक्षाच्या उत्तराधिकारी पदावरून कोणताही वाद नव्हता असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात। मागितलं असतं तर पक्षही दिला असता असंही जाहीर विधान सुळेंनी केलंय। मात्र अजित पवारांनी जे केलं ते चुकीचं असल्याचं सुळेंनी पुन्हा म्हटलंय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळेंनी ही रोखठोक भूमिका मांडली आहे। तर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हटलं पाहूया एकदा आपण ग्राफिक्सद्वारे। माझ्याकडे पक्षाचं नेतृत्व येणार नव्हतं, पक्षाचं नेतृत्व माझ्याकडे येणार असं कोणी म्हणत असेल तर चर्चा करू, खुल्या चर्चेसाठी तयार आहे। अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांशी खुली चर्चा करण्यासाठी मी तयार आहे असं सुप्रिया सुळे यांनी विधान केलंय। पुढे त्या म्हणतात पक्षाच्या उत्तराधिकारी पदावरून कोणताही वाद नव्हता, अजित पवारांना नेतृत्व द्यायला आम्ही तयार होतो, पक्ष घ्यायची गरज नव्हती, मागितला असता तर दिला असता। अजित पवारांचा निर्णय चुकीचा होता।